तालुक्यातील क्रीडा संकुल इथं कोकण विभागीय अधिकारी कर्मचारी तसंच महसूल विभाग अधिकारी यांचा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव गुरुवार 13 फेब्रुवारी ते शनिवार 15 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे। या महोत्सवासाठी कोकणातील 7ही जिल्ह्यांमधून जिल्हाधिकारी ते कर्मचारी सर्वच प्रवर्गातील जवळपास 2000 ते त्याहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडावा यासाठी वेंगुर्ले तालुक्यात या महोत्सवाची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। वेंगुर्ले तालुक्यातील क्रीडा संकुलात निरनिराळ्या प्रकारच्या खेळांसाठी स्पर्धांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून या क्रीडा स्पर्धा सुरू होणार असून यात गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रिले, लांब उडी, जलतरण स्पर्धा, क्रिकेट, कबड्डी, कॅरम, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, खो खो, रिंग टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावणे, उंच उडी अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा देखील होणार आहेत। मुंबई शहर जिल्हा एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक मुंबईला भेट देतात। महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फ्लोरा फाउंटन, जहांगीर आर्ट गॅलरी, गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, सचिवालय, मरीन ड्राईव्ह, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मणिभवन, हाजी अली, स्टॉक मार्केट अशी महत्त्वाची ठिकाणं या मुंबई शहरात आहेत। मानवंदना देण्यासाठी पुढे येणारा जिल्हा आहे मुंबई शहर। फलकधारक आहेत आरती वाडेकर, ध्वजधारक आहेत जयकुमार तांबे। दमदार पावलं टाकत पुढे येणारा जिल्हा मुंबई शहर जिल्हा। यानंतर मानवंदना देण्यासाठी चित्रनगरी, SL वर्ड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मारवे, मनोरी बीच, कान्हेरी गुंफा, जुहू चौपाटी ही पर्यटकांची खास आकर्षणाची केंद्र। मुंबईचा वडापाव, चौपाटीची भेळ, पावभाजी आणि मासे विशेषतः बोंबील यांची ख्याती जगभर पसरलेली। भारताची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख। प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा 2 जिल्ह्यात विभागणी। फलकधारक आहेत संजीवनी पवार आणि ध्वजधारक आहेत असलम शेख। दमदार पावलं टाकत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे येणारा जिल्हा मुंबई उपनगर। यानंतर भगव्या रंगामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठाणे जिल्हा मानवंदना देण्यासाठी पुढे। निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले विभागीय अधिकारी, कोकण विभाग सन्मान्य राजेश देशमुखजी, जिल्हाधिकारी रायगड सन्मान्य किशन जावळेजी, जिल्हाधिकारी पालघर सन्मान्य गोविंद बोरकेजी, जिल्हाधिकारी ठाणे सन्मान्य शिंगारेजी, मुंबई उपनगर सन्मान्य क्षीरसागरजी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी, सिंधुदुर्गचे पोलिसांचे प्रमुख सन्मान्य आमचे अग्रवालजी, अपर आयुक्त सन्मान्य नितीन महाजनजी, उपायुक्त सन्मान्य संजीव पलांडेजी,
मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर, महसूल विभागाचे विविध जिल्ह्यातून आलेले सर्व सन्मान्य अधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि माझे सर्व क्रीडा रसिकांनो, आज आपला कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. सर्वात प्रथम मी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळेजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी अतिशय उत्कृष्ट हा निर्णय घेतला आणि आपल्या महसूल विभागाच्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित केली. यासाठी माननीय मंत्री महोदयांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन. या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपण सगळेजणच जिल्ह्याच्या आणि अन्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज इथे उपस्थित आहोत. जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपलं या निमित्ताने स्वागत करतो. पण त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचा उल्लेख केला. आमच्या जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट असं याची तयारी केलेली आहे. एकत्रित चारी बाजूंनी त्याला चांगला प्रतिसादही या निमित्ताने भेटलेला आहे. त्यासाठी मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनाचं पण मनापासून अभिनंदन करतो. आमच्या देशमुखजींनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं की अशा पद्धतीच्या स्पर्धेमुळे महसूल विभागाचे जे आपण सगळेजण प्रतिनिधित्व करतात, आपल्यासाठी खरं म्हटलं तर अशा पद्धतीची स्पर्धा अतिशय उपयुक्त आहे. कारण का दिवसभराचा जो ताण तणाव असतो, महसूल विभाग म्हटलं तर दाखल्यापासून तर मोठ्या जमिनीच्या व्यवहारापर्यंत आपल्या कार्यालयामध्ये विविध पद्धतीचे प्रतिनिधी असो, जनता असो, लोक असो येत असतात आणि त्याला हाताळण्याचं काम हे आपल्याकडे असतं. तसं म्हटलं तर आपला पूर्णचा दिवस श्रम पाहिला तर आपल्याला एका खुर्चीवर बसून डोकं शांत ठेवून संयमाने ते सगळे विषय हाताळायचे असतात. समोरचा आलेला व्यक्ती हा कुठल्या विचाराने आलाय, कुठल्या मूडमध्ये आलाय, कधी कधी त्याच्या कामासाठी तो फार वारंवार आपल्या कार्यालयामध्ये येत असतो. कधी कधी त्याच्या आयुष्याच्या अडचणी असतात आणि ते विचार घेऊन आपल्या कार्यालयामध्ये तो येत असतो. तुमच्या सगळ्या गोष्टीला हाताळणं हे आपल्या सगळ्या जणांची प्रमुख जबाबदारी म्हणून आपण आपला प्रशासकीय प्रवास आतापर्यंत करत आलेला आहे. म्हणून तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचं रोजचं जीवन असं आव्हानात्मक असतं. बाहेरून बघायला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात की बघा ह्या तहसीलदार आणि कलेक्टर